राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पूर्ण पवार कुटुंबीय यंदा देखील एकत्र दिवाळी साजरी करतायत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीयाची ही पहिलीच दिवाळी आहे आणि ही पहिली दिवाळी पवार कुटुंबीय एकत्र साजरी करतायत। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे सध्या एकत्र दिवाळी साजरी करतायत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीयाची ही पहिली दिवाळी होती आणि ही दिवाळी पवार कुटुंबीय एकत्र साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे आणि ही पहिली दिवाळी पवार कुटुंबीय सगळे राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र साजरी करताना पाहायला मिळत आहेत। आपल्याला कल्पना आहे राष्ट्रवादीतली फूट आणि त्यानंतर टोकाची टीका अजित पवारांनी शरद पवारांवर केली, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनी केली। एकूणच या फुटीनंतर परिवारात फूट आहे असं प्रथमदर्शनी वाटत होतं। सातत्यानं तशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील रंगलेली होती। एकमेकांपासून दूर गेलेले हे दोन्ही गट जे होते ते राजकीय परिमाणात जरी वेगवेगळे असले तरी आता कौटुंबिक भेट त्यांची आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। निमित्त आहे दिवाळीच्या या सणाचा आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं जेवणाच्या साठी म्हणून प्रतापराव पवार जे शरद पवार यांचे बंधू आहेत त्यांनी अजित पवारांना, शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना आमंत्रण दिलेलं होतं। बाणेर परिसरामध्ये प्रतापराव पवार यांचं घर आहे आणि याच घरी हे सगळे पवार कुटुंबीय जे आहेत ते एकत्र आल्याची आपल्याला माहिती मिळते आहे। दिवाळीच्या निमित्तानं पवार कुटुंब आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे। सोबत प्रतापराव पवार त्यांच्या घरी आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि अन्य परिवारातले जे सदस्य आहेत ते देखील हजर आहेत। सगळ्यांना उत्कंठा होती की जेव्हा ही फूट पडलेली आहे, राजकीय परिवारातही एक प्रकारे फूट पडलेली आहे, तेव्हा हे एकत्र दिवाळीला येणार का? तर त्याचं उत्तर आजच्या या भेटीच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला मिळालेलं आहे। एक महत्वाची गोष्ट ही आहे, जरी ही पारिवारिक भेट म्हटली जात असली, जरी ही दिवाळीच्या निमित्तानं परिवारातल्या कुटुंबियांची एकत्र येण्याची घटना असली तरी राजकीय विषयांवर काही चर्चा होते का, काही विचार विनिमय होतोय का, हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। पवारांचे जे सगळे निकटवर्ती आहेत ते या घरी सध्या दिवाळीच्या जेवणाच्या निमित्तानं हजर आहेत। पाहावं लागणार आहे की ही भेट झाल्यानंतर जेव्हा या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रिया काय असतात। अर्थात सुप्रिया सुळेंनी या अगोदरच त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, जरी राजकीय मतमतांतर असली, राजकीय मतभेद असले, फूट पडलेली असली तरी आम्ही परिवार म्हणून, नातलग म्हणून एकत्र आहोत। याही पूर्वी आपण भिगवण इथं अजित पवार आणि शरद पवार एका शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका मंचावर आल्याचं पाहिलंय, तिथं संवाद मात्र झाला नाही। आता ही परिवारातली चार भिंतीच्या आतली भेट आहे, आत नेमकी काय चर्चा होते, कुठल्या मुद्द्यांवर विचार विनिमय होतो हे पाहणं महत्वाचं असणार। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। प्रतापराव पवार यांच्या घरी सध्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्र आलेले आहेत। ही कौटुंबिक भेट आहे, दिवाळी निमित्त पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत। मात्र या भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।